नमस्कार 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 मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे उमंग काळे प्रस्तुत बडबड विथ बडबड बंड्याच्या सीझन 4 मध्ये. आज आपण आहोत एपिसोड 6 मध्ये अँड वी आर गोइंग टू टॉक अबाउट लँग्वेजेस. इन टू द लँड ऑफ लँग्वेजेस असं आजच्या एपिसोडचं नाव आहे. आणि आज आपल्याबरोबर लँग्वेजेस बद्दल बोलण्यासाठी येणार आहेत अमृता जोशी आंबडेकर, ऑल्सो नोन ॲज अमृता लँग्स. सो आपण त्यांचं स्वागत करूया. वील वेट फॉर हर टू जॉईन अँड वील गेट स्टार्टेड. मीनवाईल आय होप माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय अँड माझे विज्युअल्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत. प्लीज मला कॉमेंट्समध्ये जर तुम्ही थम्सअप देऊ शकलात आणि सांगू शकलात की माझा आवाज आणि माझे विज्युअल्स व्यवस्थित आहेत, तर मला कळेल की माझं नेटवर्क व्यवस्थित चालतं आहे अँड वी कॅन कंटिन्यू विथ द लाईव्ह विथ अ स्मूथ फ्लो. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. नमस्कार नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत लँग्वेजेस बद्दल, लिंग्विस्टिक्स बद्दल. भाषा काय असतात, लिपी काय असते, लिपी आणि भाषा यातला फरक काय आहे, अशा सगळ्या अनेक गोष्टींबद्दल बोलणार आहोत. अँड वी हॅव आय विल इन्व्हाइट हर ऑन बोर्ड. नमस्कार. हॅलो, नमस्कार नमस्कार. इज इट बेटर नाउ? इट इज बेटर, येस. थोडा आवाज ब्रेक होतोय आणि बट इट्स मच मच बेटर. या ओके. आय थिंक इट्स रेनिंग टुडे, सो प्रॉब्ली वी आर हॅव्हिंग लिटल बिट डिफिकल्टी. एनिवे, नमस्कार. थँक्यू सो मच मला तुमच्या कार्यक्रमात बोलावल्याबद्दल. Thank you. You agreed to come and we are going to talk about languages. आणि it is a form of communication असं म्हणता येईल, किंवा it is a mode of communication. त्यातनं लँग्वेज मुळे आपण कम्युनिकेट करू शकतो आणि पुढच्या गोष्टी घडत जातात. इनफॅक्ट our first cry is also a form of language, I think. Absolutely. So languages काय आणि कम्युनिकेशन काय, तर मी म्हणेन एका वाक्यामध्ये की माझ्या मनातल्या भावना तुझ्या मनापर्यंत पोहोचवणं, म्हणजे पुणेरी भाषेत म्हणायचं झालं तर भावना पोहोचवणे. अगदी. Absolutely. So a bit about Amruta ji once again. She's a polyglot. She speaks 22 languages. She has her own academy, which is the Academy of Foreign Languages and Culture. आणि भाषा संवर्धनातनं आपण कल्चरचं पण संवर्धन करत असतो आणि ते तुम्ही खूप चांगल्या रीतीने करताय, खूप वर्षांपासून करताय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अँड आय होप दिस गोज ऑन अँड ऑन. सो लेट्स गेट स्टार्टेड. की आपण जसं म्हटलं की लँग्वेज काय आहे, तर लँग्वेज इज अ सिस्टम विच इज यूज टू कम्युनिकेट. तर व्हॉट इज लँग्वेज according to you? As I said, ki what is language? The language is anything that can, with which I can communicate how I feel, my emotions. So it can be as simple as babies cry. It could be as simple as tears. It could be as simple as a smile. Anything and everything with which we can emote and express our feelings is language. Wow. Right. And मग अशा प्रकारच्या अनेक लँग्वेज सिस्टम्स आपल्याकडे आहेत, तर त्या लँग्वेज सिस्टम्स बद्दल आपण नंतर बोलूया. त्याआधी जसं तुम्ही म्हणलात, इट इज यूज टू इमोट आर इमोशन्स, किंवा आपल्या मनात जे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लँग्वेजेस वापरल्या जातात. तर हिस्ट्री ऑफ लँग्वेजेसकडे येताना आपल्याला माहित नाही की सुरुवात कशी झाली असावी, बट देन वाया सिलेबल्स किंवा आधी आ आ ओ ओ या गोष्टींनी सुरुवात झाली असावी. कसं आहे की सुरुवात अशी झाली असावी असा एक अभ्यास आहे आणि किंवा रिसर्च आहे की
नेचरमध्ये आवाज होते. हम्म. नेचर मधले जे आवाज होते ते माणूस रेप्लिकेट करत होता, मिमिक करत होता हम्म. आणि ते आवाज काढण्याचा प्रयत्न करत होता. माणसाला हेही लक्षात आलं की मी समजा पूर्वीची म्हणजे तेव्हाची जी माणसं होती स्टोन एज आणि आपण जे म्हणतो तेव्हा हंटिंग म्हणा या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यावरती देवर हंटर्स. राईट. सो इफ देवर हंटर्स मग जर त्यांना एक वेगवेगळे उच्चार वेगवेगळे आवाज जर काढता आले तर नॉट ओनली कॅन दे फूल द ॲनिमल्स पण त्यांच्या आपापसातली जे काय म्हणता येतील डायनॅमिक्स होते ग्रुप डायनॅमिक्स जे होते राईट. तेही त्यांना बऱ्यापैकी चांगल्यारीत्या ठेवता येतील किंवा अजून छानरित्या मॅनेज करता येतील. सो ऑब्व्हियसली लँग्वेज केम आउट ऑफ नीड. इट स्टार्टेड विथ साऊंड्स एक्सप्रेसिंग नेचर मधले साऊंड्स ॲज सिम्पल ॲज झाडांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, पानांचा आवाज, सुक्या पानं म्हणजे कोरडी पानं जी जंगलात खालती पडलेली त्याच्यावर आपण चालत जातानाचा होणारा आवाज. आणि आपण बघतो की अजूनही आपण जे काही बोलतो ह्यामध्ये असे बरेच शब्द आहेत. आज पाऊस पडतोय आपण म्हणतो अरे काय धोधो पाऊस पडतोय. मग धोधो हा शब्द कुठून आला? कारण हा आवाज जो आहे हा आपल्याकडे कारण जो पाऊस पडतो हा धोधोच पडतो आपल्याकडे असा. मग आपण म्हणतो हा तिकडे काय असं पुण्यात काय बरं भुरभुरीत पाऊस पडतो रिपरिप पडतो पण आपल्याकडे मुंबईत पडतो तो आपण म्हणतो धोधो पडतोय बरं का. बापरे. सो हे जे शब्द आहेत व्हॉट इज दिस, व्हॉट इज धोधो, हा साऊंड आहे. राईट. इनफॅक्ट सिमिलरली मी अजून एक उदाहरण देईन. जपानी भाषेत पण झाझा म्हणतात. आमेगा झाझा फुरिमास. सो झाझा इज व्हेरी सिमिलर टू धोधो. सो हे जे आहेत ना हे साऊंड जे आहेत तर हाऊ डिड इट ऑल स्टार्ट? तर येस इट स्टार्टेड विथ दीज सिम्पल साऊंड्स अराउंड अस नेचर मधल्या साऊंड्सनी आणि मग पुढे पुढे हळूहळू स्क्रिप्ट आली. पण एक मात्र नक्की की आधी बोली भाषा आली आणि मग लिपी आली. ओके. राईट. पहिले आपण बोलायला लागलो आणि मग त्याच्यानंतर इट केम डाऊन ऑन पेपर अँड सो लिहिणं. हो. आणि मग आपण जे म्हणतो की क्युनिफॉर्म असेल किंवा आपली हायरोग्लिफिक्स असेल मग तो रोसेटा स्टोन डिसायफर करणं असू देत किंवा आपली मग हरप्पन सिव्हिलायझेशनच्या वेळेसची हरप्पन लोकांची इंडस व्हॅलीची असू दे. सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या आता डिसायफर करणं असू देत. तर हे मग काही काही लोकांचं म्हणणं असं की हे करून आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे वाय आर वी इव्हन डुईंग इट. पण कसं आहे ना की जसं मी एका घरात जन्मले आणि मला जर माझ्या घराचा इतिहासच मला माहित नाहीये तर मला माझं अस्तित्व कुठेतरी असं वाटतं, शेकी वाटतं, डगमगणारं वाटतं. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या देशाचा, आपल्याला आपल्या पृथ्वीचा, आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्याला या संपूर्ण भाषा संस्कृती, या भाषा कशा निर्माण झाल्या या सगळ्याचाच जर इतिहास माहिती नसेल तर कुठेतरी आपण मग डगमगू शकतो. म्हणून ह्या गोष्टी माहिती असणं, त्यामुळे आपल्यामधली संवेदनशीलता वाढते. या बऱ्याच गोष्टी त्याच्याशी निगडित आहे, म्हणून हे जाणून घेतलं पाहिजे. वाव. So going back to culture and its roots to actually stabilize your own life at the moment. म्हणजे आधीबद्दल जाणून घेऊन जर आपल्याला कळलं की आपण कसे पुढे आलो तरच आपण आणखी पुढे कसे जाऊ याचं प्लॅनिंग करू शकतो. अगदी खरंय. वाव. सो लँग्वेजेस जेव्हा अनेक एकत्र येतात आणि त्यांची सिस्टम तयार होते त्याला आपण एक शब्द द्या लिंग्विस्टिक. सो अँड यू आर अ लिंग्विस्ट एज वेल. सो व्हॉट इज दिस लिंग्विस्टिक? आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना, सॉरी, त्याच्यामध्ये सिंटॅक्स आहे, सिमॅन्टिक्स आहे, फोनॉलॉजी आहे, त्या गोष्टी पण आपण बोलूया. बर. तर असं आहे ना की बऱ्याच वेळा मला लोक म्हणतात की अरे ही तर लिंग्विस्ट आहे. कसं आहे की दोन प्रकार आहेत. मी पॉलिग्लॉट म्हणजे काय तर एखादा माणूस ज्याला 5 च्याहून अधिक भाषा येतात. मी तर म्हणेन भारतातले बरेच खरे जण आपण पॉलिग्लॉट आहोत बरं का. पण आपल्या मनामध्ये ना एक भीती असते की
माझी इंग्लिश चांगली आहे का, Yes, डू आय हा. स्पीक गुड इंग्लिश. आणि Mhm. ह्या नादामध्ये बरेच जण घाबरतात. एक मनात एक भिडस्त स्वभाव असो म्हणा, Mhm. किंवा एक मनात न्यूनगंड भीती असतो. की की इफ आय एम नॉट गुड ॲट इंग्लिश, People will judge me. how is it That going to help? I mean, okay, I might be yes. speaking गुजराती येते Mhm. मला हिंदी येते, मराठी येते, आणि प्रॉब्ली अजून तेलुगू आणि तामिळ येते, पण अरे मला इंग्लिश नाही येत यार. Mhm. आय डोंट थिंक इट रिअली विल मॅटर. ओके, आय अग्री Mhm. की आज युनिव्हर्सल लँग्वेज असं नाही म्हणता येणार, पण युनिव्हर्सल Mhm. लँग्वेजच्या जवळपासच पोहोचलेली भाषा म्हणजे इंग्लिश म्हणता येईल. English आहे. कारण बाकी Mhm. कोणतीही भाषा अशी एवढी Mhm. सगळ्यांना Mhm. येईल अशातली Mhm. नाहीये. पण आणि याचा ते अर्थ असा नाही. Mhm. So, polyglot is a person who speaks more Mhm. than 5 languages. So, Languages. anyone Mhm. in India who speaks more than 5 languages, start calling yourselves a polyglot. Second thing, Wow. second thing, linguist. Mhm. तर लिंग्विस्ट तो असतो जो भाषेचा अभ्यास करतो. म्हणजे फक्त Mhm. भाषा नाही, तर Mhm. त्याचे उच्चार आले, त्याचे शब्द Mhm. आले, एटिमोलॉजी Mhm. आली, की हा शब्द Mhm. कुठून निर्माण झाला, या सगळ्या गोष्टींचा, सिंटॅक्सचा, ग्रामर Mhm. म्हणजे किंवा वाक्यरचना, या Mhm. सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास करतो Mhm. तो लिंग्विस्ट असतो. सो दॅट इज द लिंग्विस्टिक्स. म्हणजे आता Mhm. आपल्याकडे डिक्शनरीज मध्ये असं म्हटलेलं आहे की द Mhm. सायंटिफिक स्टडी ऑफ Mhm. लँग्वेज अँड इट्स स्ट्रक्चर, Mhm. including the study of grammar, syntax, phonetics, is Mhm. linguistics. Wow. Okay? Fantastic. Okay. And the way that we are speaking right now, with each word that we are using those words with meaning. So that meaning Correct. comes with semantics. When multiple बरोबर. words that come together and form a meaning together, that's how we call that semantics. And बरोबर. further on, while talking about these languages, आता languages बोलताना आपण बोलतो, but then when it has to be documented, आता लिहायची गरज कधी आली, मला वाटतं थोडं डॉक्युमेंटेशन जेव्हा आपल्याला करावंसं वाटलं तेव्हा बरोबर लिहिण्याची आहे. गरज निर्माण झाली. आणि त्या डॉक्युमेंटेशन करत असताना वी स्टार्टेड फाइंडिंग फर्स्ट, जसं तुम्ही म्हणालात की हिरोग्लिफिक्स आलं, दॅट दिस हो. ऍक्च्युली आपण स्वतःला म्हणतो की बाबा मोबाईलमध्ये इमोजीज वापरतो, बट इजिप्शियन्स हॅव हो. बीन युझिंग इट सिन्स द स्टार्ट. येस, येस. सो हायरोग्लिफिक्सच्या आधीही होती ती क्युनिफॉर्म. तर त्याला ओके. इथे फक्त आपण जो वेज शेप म्हणतो ना, वेजेसचा आकार, तर त्या आकाराची ती भाषा आहे. याचं कारणही असं आहे की इट वॉज रिटन ऑन स्टोन टॅबलेट्स, बरोबर, राईट. दगडावरती लिहिलं जायचं, आणि स्टायलस म्हणून रीड वापरलं जायचं, आणि त्यांनी ते कोरलं जायचं. कोरल्यासारखं लिहिलं जायचं, बरोबर. तर ते लिहिताना त्यांना गोलाकार असे कुठले आकार काढताच यायचे नाहीत, आणि म्हणून ते फक्त असं 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 करत ती स्क्रिप्ट झाली. राईट. Whereas by hieroglyphics, what had happened is की stone tablets were there, पण त्याच्याच पुढे अजून एक गोष्टीचा तोपर्यंत शोध लागलेला, दॅट वॉज पॅपिरस, आणि त्यामुळे त्यावरती लिहू शकत होती लोक. सो दॅट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वे हाऊ इवन रायटिंग हॅज इव्हॉल्व्ड, यु नो. किंवा मी अजून एक गोष्ट अशी वाचली आहे की त्यानंतर, म्हणजे आफ्टर हायरोग्लिफिक्स वगैरे, म्हणजे आफ्टर रादर अ लॉट ऑफ इयर्स, म्हणजे इन फॅक्ट ऑलमोस्ट नियर वेन रोमन्स वर ऑलमोस्ट द रूलर्स म्हणता येईल असं. तर रोमन्सच्या काळामध्ये वुडन टॅबलेट्स म्हणजे पाटी, बरं का, वुडन टॅबलेट्स म्हणजे पाटी सारखं, पण तिथे स्लेट नाही, तर त्याच्या ऐवजी तिकडे वॅक्स घातलं जायचं, आणि मेल्टेड वॅक्स, आणि मग त्याच्यावरती लिहायचं. आणि म्हणजे लहान मुलांना गिरवायला किंवा अक्षर लिहायला प्रॅक्टिस करायला सरावासाठी ते वापरलं जायचं. आणि मग काय लिहून झालं की परत एकदा ते वितळवलं की परत तुझी पाटी तयार, परत एकदा सुरुवात. अशा रिसायकलेबल पाट्या. आणि असं करत करत आपण पुढे आलो. मग आपण अनेक स्क्रिप्ट डेव्हलप केल्या. आणि जसं द थिंग दॅट यू सेड की English is almost a universal language, and that is because of their colonial behavior.
सगळीकडे जाऊन त्यांनी कॉलनीज केल्या हो हो आणि हो बरोबर त्यामुळे आहे. दॅट्स वाय वी नो देर इज इंग्लिश एव्हरीवेअर. बट द थिंग अबाउट इंग्लिश इज इंग्लिशला स्वतःची स्क्रिप्ट नाहीये. हो इंग्लिश बऱ्याच आणि इनफॅक्ट जर आपण बघितलं तर अगदी अल्फाबेट अगदी सुरुवातीचे अल्फाबेट्स होते AMR बरं का. हे ओके 3 हा पहिली अल्फाबेट्स तयार झाले. बाकीचे हो अल्फाबेट्स नंतर येत गेले आणि सर्वात शेवटला अल्फाबेट्स ऍड झाले. म्हणजे 22 अल्फाबेट फायनलाइज केले गेले. हा त्यानंतर जे आणि बहुतेक W आणि की व्ही मला हा एक्झॅक्ट आठवत नाही, पण JW आणि व्ही हे 3 अल्फाबेट्स माझ्या मते नंतर. जे आय एम शुअर, ओ बट दी ओके अदर 2 आय एम काइंड ऑफ मिसिंग ऑन इट. बट सो 22 अल्फाबेट्स आधी होते, मग वाव नंतर हे उरलेले ऍड वाव केले गेले आणि मग 26 झाले. पण सुरुवातीचे अल्फाबेट्स 3 जे AMR आहेत, ओके त्याची गंमत अशी आहे की हे हायरोग्लिफिक्स, सुमेरियन या सगळ्या स्क्रिप्ट्स वरनं ह्या इव्हॉल्व्ह होत 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 ए जो आहे हा कसा ऑक्स झोपलेला, एम जो आहे तो म्हणजे पाण्यातनं पाणी हा अर्थ घेऊन तो तिकडनं तयार झालेला एक अल्फाबेट आहे. आणि आर हे डोकं, हेड, अशा इकडनं तयार झालेला आहे. सो इफ यू, आय एम नॉट एबल टू शो इट टू यू राईट नाव, बट if you probably go on internet and find out more about this, it's beautiful how the alphabets have evolved. आणि as you rightly said की ही इंग्लिशची जी लिपी आहे तीही आपण वेगवेगळ्या ठिकाणून बनलेली आहे. इंग्लिश मधले बरेचसे, आणि आता लिपीवर आहोत, मी थोडे शब्दांकडे जाते. शब्द तर भरपूर असे आहेत की जे वेगळ्या भाषेतनं आलेले आहेत. आणि हे फक्त इंग्लिशलाच नाही तर प्रत्येक भाषेमध्ये शब्दांची देवाणघेवाण ही सतत होत असते. बॉरोड वर्ड्स. आणि आत्ताच आपण जर बघितलं उमंग, तर काही भाषा तज्ञांचं, भाषाशास्त्रज्ञांचं किंवा भाषा तज्ञांचं असं म्हणणं असतं की आजकालची जनरेशन, आजकालची जनरेशन पिढी ही खूप मिक्स्ड बोलते बरं का. इंग्लिश, मराठी सगळं मिक्स करून बोलतात. सो हे खूपच चुकीचं आहे. पण मी असं म्हणेन की इफ वी आर एबल टू यूज मिक्स अप 2 लँग्वेजेस, ओके, देर आर 2 थिंग्स. ओके, पहिली गोष्ट ही बोली भाषा आहे आणि बोलताना माझ्या मते अति प्रमाण भाषेचा विचार करू नये. उदाहरणार्थ, देर कॅन बी कॉन्ट्रोवर्सीज की मी पाणी ज्यातनं पिते तो पेला आहे की भांड आहे. मग तू म्हणशील की का ग्लास म्हणावं. मग नाही, ग्लास तर इंग्लिशच आलं बरं का. मग आम्ही इंग्रजांना मानतच नाही, आम्ही इंग्लिश शब्द घेणारच नाही. पण मग पेला म्हणावा की भांड म्हणावं. पण एखाद्याच्या घरामध्ये पेला हाच शब्द असेल आणि एखाद्याच्या घरामध्ये भांड हाच शब्द असेल. एखाद्याच्या गावातनं तो शब्द आला असेल, एखाद्याच्या. आणि मला असं म्हणायचंय की भाषेला प्रत्येक वेळेला जातीची कलाटणी देऊ नये, कारण भाषा ही खूप सुंदर आहे आणि भाषेवरती इन्फ्लुएन्स, भाषेवरती बऱ्याच गोष्टींचा प्रभाव पडत असतो. आणि हा प्रभाव हा आपल्या अवतीभवती असणारं वातावरण, आपलं कल्चर, संस्कृती, या बऱ्याच गोष्टींचा होत असतो. सो बऱ्याचदा आपल्याकडे म्हणतो नाही हे इतर जातीत असं म्हणत असतील आणि अमक्या जातीत तसं म्हणतात आणि तमक्या जातीत तसं म्हणतात. पोळी म्हणायची का चपाती म्हणायची का रोटी म्हणायचं ह्यावरती वाद असतात. पण मला म्हणायचंय की का नाही पोळी पण आपण आपलीशी म्हणावी, रोटी पण आपलीच म्हणावी, फुलकाही आपलाच म्हणावा, चपाती पण आपलीच म्हणावी, घडीची पोळी पण आपलीच म्हणावी. व्हाय नॉट? हा, आणि व्हाय नॉट? इनफॅक्ट आय वुड से या सगळ्या गोष्टीतनं आय गॉट सो मच व्हरायटी. मला 5 आणखी वेगळे शब्द मिळाले फक्त पोळीसाठी. माझी भाषा आणि माझं कल्चर किंवा साहित्य, हे साहित्य नव्हे, संस्कृती ही आणखी वाढली किंवा काय म्हणता येईल, विकसित झाली.
म्हणजे भरभराट झाला की शब्दांचा. मी एक गंमत सांगते. रशियन लोकांकडे आता आपल्याकडे फ्रीज मधला पण बर्फच असतो बरं का. आणि जर बाहेर चुकून माकून पडला, जो कधी पडतच नाही, तर बर्फ आहे, तोही बर्फच म्हणू आपण. बरोबर आहे मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये तरी 2 वर्ड्स आहेत. इट्स आईस आणि बाहेर जो पडतो तो स्नो. इन रशियन आता बघ, हे जिओग्राफिकल कंडिशन्समुळे शब्दही वाढले. त्यांच्याकडे बर्फाला एवढे शब्द आहेत. आणि इनफॅक्ट ऍज यू गो फर्दर नॉर्थ, म्हणजे एस्किमोज पर्यंत जर तू पोहोचलास, तर एस्किमोज जे लँग्वेजेस वापरतात त्यामध्ये तर बर्फाला अनेक शब्द आहेत. म्हणजे पहाटे पडणारा बर्फ, भुरभुरणारा बर्फ, पानावरती पडलेला बर्फ, जमिनीवर पडलेला आणि जमिनीत पडलेला मातीत मिसळला गेला असेल तर त्याचा शब्द, नुकताच वितळणारा बर्फ, त्याला प्रचंड शब्द आहेत. मग त्याचप्रमाणे आपणही जर आपल्याकडे भारतामध्येच मी म्हणेन, आता भारतामध्ये सगळीकडे आपल्याकडे पोळीचे भिन्न भिन्न प्रकार मिळतात. पोळी, रोटीचे वेगवेगळे प्रकार मिळतात. तर हा जर आपला ब्रेड आहे आणि ह्या ब्रेडशी निगडीत मला जर एवढे शब्द मिळणार आहेत, तर आय शुड बी हॅपी. सो प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोघांमध्ये ही गंमत आहे. मग वाद कुठे असावा, तर मी जर एखादं अभ्यास करतेय, मी जर बातम्या देतेय, मी जर वृत्तपत्र वाचतेय, तर प्रमाण भाषा असावी का? हो. बोली भाषेमध्ये यू कॅन हॅव अ ब्लेंड अँड मिक्सचर ऑफ लॉट ऑफ थिंग्स. तुमचं नॉलेज वाढवा, भाषा वाढवा, आणि जस्ट डोंट लेट रिलिजन or politics interfere between languages, culture or world history. Wow. So, wow. आपण थोडंसं पुढच्या पॉइंट बद्दल पण डिस्कस केलं, बट बिफोर दॅट like we were saying that स्क्रिप्ट जी आहे की वेगवेगळ्या स्क्रिप्ट आहेत आणि मग वेगवेगळ्या टाइप्सच्या स्क्रिप्ट आहेत. सो देर इज लॅटिन अँड रोमन स्क्रिप्ट जी एक आहे. नंतर अबिगुडा नावाचं एक टाईप ऑफ स्क्रिप्ट आहे, विच हॅज आय थिंक अ लॉट ऑफ स्क्रिप्ट अंडर इट. आणि ओव्हरऑल जगामध्ये तर खूप साऱ्या स्क्रिप्ट आहेत. म्हणजे मग त्यात अरेबिक असेल, अल्जेरियन असेल, इजिप्शियन असेल, आणि आय मीन एव्हरी जपानी चीनी लोकांची पिक्टोग्राफिक आहे. सो देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ स्क्रिप्ट. So can you tell us about a few types of scripts, and then also tell us how language and scripts are different and how do we differentiate? Sure. So भाषा ही संपूर्ण सगळ्या एकत्र गोष्टींनी बनलेली आहे, की ज्यामध्ये आपण बोलतो, ज्यामध्ये आपण लिहितो, वाचतो, गप्पा मारतो, आय डोंट नो इफ आय एम अलाउड टू से, पण शिव्या देतो, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत, हे सगळं मिळून बनते ती भाषा. प्रभाव कसे पडतात हे मी मगाशीच म्हटलं. आता लिपीवरही बरेच प्रभाव पडत असतात. आता जपानी चीनी लोकांचं जर घेतलं तर दे हॅव पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट. व्हॉट इज पिक्टोग्राफिक? चित्रलिपी म्हणजे मला जो शब्द म्हणायचा आहे, सांगायचा आहे, त्याचं मी एक चित्र काढते. आपली जर देवनागरी घेतली, ही साऊंड बेस्ड आहे, बरोबर, फोनेटिक स्क्रिप्ट आहे, की मी जर आ म्हटलं तर मी आच लिहिणार. करेक्ट. तिथे सायलंट वगैरे काही नसतं, की के आहे आणि तो के सायलंट आहे, असं काही नाहीये. जे मी बोलते तेच मी लिहिते, आणि जे लिहिलेलं आहे ते अक्षर आणि अक्षर वाचते. अक्षर, मात्रा, काना, वेलांटी, उकार, रुकार सगळे वाचते. सो ह्यामध्ये फरक किंवा कसं आहे की मग काही लोकांचं म्हणणं असं, मग कुठली सोपी की कुठली अवघड की क्लिष्ट काय? कसं आहे की आपण ही जन्मतः शिकलोय, आपण ही जन्मतः बोलतोय, आपल्याला वाटेल की फोनेटिक स्क्रिप्ट बरी, कारण वॉट एव्हर आय एम able to speak or read, I can write, and whatever I'm writing, I'm able to speak. But for a person की जो
फक्त चित्रलिपीतनं स्वतःला व्यक्त करतोय, त्याला वाटेल की अरे नाही नाही नाही, मला तर चित्रातनं व्यक्त करता येत आहे. सो आय थिंक अगेन दिस इज समथिंग की सवयीचा भाग किंवा जन्मतः तुम्ही जे तुमच्या अंगवळणी पडतात तेच तुम्हाला आवडत जातं, त्यातला हा प्रकार आहे, बाकी काही नाही. आणि वन क्वेश्चन, शुअर की आता जोडाक्षर हा जो प्रकार आहे तो मग स्क्रिप्ट मधला प्रकार की लँग्वेज मधला प्रकार? मग म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्क्रिप्ट मध्ये आला तो. ओके. हा, कारण तो लिहिताना तू लिहिलास की, पण साऊंड मध्ये पण तो करताना काय आहे की समजा आता माझ्या मुलाचंच नाव अगस्त्य आहे, तर हा, सो तिथे अर्धा स पण येतो, अर्धा त पण येतो आणि य पण येतो. य येतो मग. सो स्त्य, आता हा उच्चार करताना स्त्य म्हणताना मला जोडाक्षर आहे की काय आहे याचा फार विचार करावा लागत नाही, बट ऑब्व्हियसली व्हेन आय एम रायटिंग इट त्याचा विचार करावा लागतो. सो आणि अगेन ऍज आय सेड की हाच मात्र रशियन मध्ये हायला म्हणतात ज्रावस्वित्सी. केवढी जोडाक्षर आहेत बघ. हे मराठीत लिहायचं झालं तर ज्राव स्वित्सी. हा, सो केवढे जोडाक्षर आहेत हा विचार कर. सो आपण काय म्हणू, अरे बापरे हे अगस्त्यपेक्षा क्लिष्ट आहे बरं का. सो आपल्याला जोपर्यंत वी डोंट गेट कम्फर्टेबल विथ अ सर्टन लँग्वेज, वी कीप फिलिंग दॅट. अजून एक उदाहरण देते. फॉरगेट फॉरेनर्स लर्निंग मराठी, मी साधं म्हणते नॉर्थ इंडियन समजा मराठी भाषा शिकायचं म्हटलं तर त्यांना ल आणि ळ मधला फरक कळत नाही, मग नल म्हणतात ते. पण कारण आणि वीस आहे की अरे एवढं काय आहे, नल काय आहे, त्याला नळ नाही का म्हणता येत नीटपणे, पण जेन्युइनली येत नाही, कारण जर जीभ तशी वळलीच नसेल लहानपणापासनं तर इट टेक्स टाइम. इनफॅक्ट forget what will I say, trying to say that word, trying to pronounce that word, forget that. त्यांना बऱ्याच वेळा ऐकताना सेम वाटतं. सो इट इज नॉट जस्ट की तो बोलू नाही शकत, आपण तो उच्चार काढू नाही शकत, कारण बऱ्याच वेळा आपल्याला ऐकताना वाटतं की तो तसंच बोललाय. ओके. म्हणजे आता मी माझं नाव सांगितलं उमंग काळे, तर तो म्हणेल की अरे काले काले. येस. ओके. त्याला बऱ्याच वेळा हा ऐकायला एज इन नॉट दॅट ही हॅज अ हिअरिंग डिफेक्ट, बट ऐकताना एज इन की दॅट वर्ड इज नॉट इंटरप्रिटेड इन दॅट वे इन हिज ब्रेन. ही एक गंमत आहे, कारण नाही होत असंही होतं. सो आपल्याला बऱ्याच वेळा हे म्हणणं खूप सोपं आहे की अरे एवढं काय आहे, बट वेन वी स्टार्ट टू लर्न अदर लँग्वेजेस मग आपल्याही लक्षात येतं. जसं मला आठवतं अरेबिक शिकायला मी जेव्हा सुरुवात केली होती, आय हॅड अ टफ टाइम अँड टिल डेट आय कांट रिअली स्पीक वेल इन अरेबिक, रादर आय कांट स्पीक मेनी वर्ड्स, कारण हा जो खर्जातला जो आहे वापरणं हा मला नाही जमत आणि बरेचसे शब्द त्यामुळे माझे बरोबर यायचेच नाहीत. सो मग काही जण म्हणतील की अरे पण मग म्हणजे तुला येत नाही नीट, पण येत नाही म्हणजे भाषा येते का? हा येते, पण मला ती तशीच्या तशी बोलता येते का? तर एखाद वेळेस येत नाही, याचं कारण हे असतं. ओके. सिमिलरली अजून एक गोष्ट याच बरोबर सांगून घेते की हे साऊंड्स एक्सप्रेस करणं झालं. याच बरोबर अजून एक आहे की आपण प्रमाण भाषा बोललो, आपण उच्चारांविषयी आता बोललो, या दोघांवरनं एक छोटीशी गंमत सांगते तुला. आपल्याला हिंदी खूप छान येत असेल, खूपच छान येत असेल. मी आता मराठी माणसांचं एक उदाहरण देते, कारण आपण मराठी आहोत, आता आपण मुंबईतनं बोलतोय, तर मी एक उदाहरण देते मराठी. मी स्वतः माझं उदाहरण देते. हिंदीमध्ये मी उत्कृष्टपणे भाषांतरित करू शकते, भाषांतरांची कामं करते, पण जेव्हा भाजीवाल्या पुढे जाऊन बोलण्याची वेळ येते तेव्हा इतकं गलिच्छ हिंदी बोललं जातं. पण
कुठेतरी असं वाटतं की मी त्या भाजीवाल्या पुढे जाऊन जर सांगितलं की आलू और प्याज का भाव क्या है, तर तो माझ्याकडे 2 मिनिटं बघेल की कांदे बटाट्याला ही केव्हापासून आलू आणि प्याज म्हणायला लागली. सो दिस इज, आणि मग एखादा नॉर्थ इंडियन म्हणेल, अरे मुंबई हिंदी इज नॉट हिंदी बिकॉज दे से कांदा बटाटा, दे डोंट से आलू प्याज. सो हा जो फरक आहे, अगेन दिस इज द कल्चर, दिस इज, आणि इंग्लिश आणि मराठी विषयी आपण जे म्हटलं की आपण आता मिक्स करत बोलतोय, तर मी परत एकदा म्हणेन, पुलंनी मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर मध्ये तेव्हा उल्लेख केलेला आहे की मुंबईतली मराठी ही आंग्लोद्भव आहे. सो आपल्याला माफ आहे. अगदी. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण हा कार्यक्रम करतोय, त्यामुळे अगदी अगदी. वाव. सो माझा आणखी एक प्रश्न मगाच्या प्रश्नाला जोडून असा की जसं तुम्ही म्हणालात की मराठीमध्ये जोडाक्षर आहेत किंवा देवनागरीमध्ये एसेन्शियली जोडाक्षर आहेत, तशीच रशियन स्क्रिप्टमध्ये जोडाक्षर आहेत, तर अशा आणखी स्क्रिप्ट आहेत का किंवा ज्याच्यामध्ये जोडाक्षर आहेत आणि वापरली जातात? हो, जोडाक्षरवाली उच्चार जे आहेत हे आहेत बऱ्याचशा ह्याच्यात, फक्त बऱ्याच भाषांमध्ये आहेत. फक्त इंग्लिश, मराठीमध्ये जसं आपण मग अर्ध करत जातो, असं काही अक्षरांचं तोडफोड होत नाही, एवढंच. राईट. ओके ओके. मग ती सिंगल वेगवेगळी एकत्र लावून अक्षर, अक्षर एकत्र येऊन बनतात. मग आपण अर्धे करून मी पाय तोडून एक जोडून सर्जरी करत नाहीत. बरोबर, नाही करत त्याचे पाय तोडत नाहीत आणि पाय खेचतही नाहीत. अगदी. कमिंग बॅक टू जे आपण सुरुवात केली होती बोलायला की लँग्वेज ऍज अ मार्कर ऑफ आयडेंटिटी, म्हणजे तुम्ही जेव्हा बोलताय किंवा एखादी भाषा बोलताय, that gives you an identity. May it be a social identity where you come from, or what your surroundings are, your cultural identity, how you've grown up, or what type of culture surrounds you, and then a geographic or national identity. Absolutely. So how is it a marker and how does this go? Okay. So एक सोपं उदाहरण देते. माझं आडनाव जोशी, म्हणजे आय राईट ॲज अमृता लँग्स. आय विल कम टू दॅट लेटर. सो जोशी आडनाव जर म्हटलं आणि इफ आय से जोशी, तर मग समोरचा माणूस ओळखून जातो की शी इज मराठी स्पीकिंग. हो, ते पुढचे प्रश्न. इनिशियली महाराष्ट्रीयन आहे, पण जोशी हे आडनाव बऱ्याच ठिकाणी येतं आणि इतर भाषिकांमध्ये जोशी म्हणतात. जोशी. दिस इज अ मार्कर. ऍज टायनी एज दिस कॅन बी अ मार्कर. जोशी आणि जोशी. वाव. अमृता. जर आपण नॉर्थला गेलो तर अमृता आहे. ईस्ट मध्ये, सॉरी, वेस्ट मध्ये आपल्याकडे अमृता आहे, आणि फर्दर साऊथ तिकडे एच ऍड होतो आणि अमृथा होतो. इनफॅक्ट तुमच्या नावामध्ये पण यू युज्ड एन एच. आय मीन, येस. सो इट इज अमृता लँग्स. याचं कारणच ते आहे की तो जो एक मार्कर आहे तोच मला त्यालाच फुल्ली मारायची होती. आणि मला माझी आयडेंटिटी हीच ग्लोबल लँग्वेजेस, हीच आयडेंटिटी बनवायची होती. दॅट वॉज द रिझन आय मेड इट एज अमृता लँग्स. वाव. सो आन्सरिंग टू युअर क्वेश्चन की मार्कर्स काय ठरू शकतात, तर ऍज सिम्पल ऍज व्हॉट आय सेड. राईट. जसं तुझं आडनाव काळे, आडनावापासून सुरुवात होऊन ते बरेच मग पुढचे शब्द आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत की विच मग प्रूव्ह अँड शो दॅट दिस इज व्हेरी टिपिकल. यु नो, आता जसं इटालियन लोक खूप हातवारे करत बोलतात आणि इंडियन्स हो आणि नाही सगळ्याला असं करतात. सो अशा ज्या या गोष्टी आहेत या टिपिकली these are the markers. So not just the language, but the gestures, the way you carry yourselves, a lot of things show your identity, you know. Right. Or are markers for identity. So the body language that revolves around the language is also a marker. Yes. म्हणजे असे काही पत्रकार आहेत, आपण पाहिलेले आहेत
जे खूप हातांचा वापर करून खूप बोलतात, हो. त्यामुळे हो. दॅट इज ऑल्सो अ मार्कर ऑफ येस. आयडेंटिटी. आयडेंटिटी. करेक्ट. Further on, as we spoke at the beginning, की लँग्वेज ॲज अ टूल ऑफ कम्युनिकेशन तर आहेच, बट कम्युनिकेशन बरोबरच मला वाटतं एक इम्पॉर्टंट भाग आहे जो कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे मी काय बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय, पण ते पोहोचल्यावर तुम्हाला कळतंय का, हा एक प्रश्न येतो. सो तर मी तुम्हाला कळेल अशा सिस्टम मध्ये बोललं पाहिजे. सो लँग्वेज ॲज अ टूल ऑफ कम्युनिकेशन अँड कॉम्प्रिहेन्शन. In fact, since we are on this topic, मला एक गोष्ट सांगू इच्छिते, मी एक गोष्ट सांगू इच्छिते की की कसं आहे, कॉम्प्रिहेन्शन हा एक इतका महत्वाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये पेपर फॉर्मॅटमध्ये, एक्झामिनेशन फॉर्मॅट्स मध्ये अक्रॉस बोर्ड्स कॉम्प्रिहेन्शनला हा खूपच दुर्लक्षित भाग आहे. इफ यू गो टू सी फॉरेन युनिव्हर्सिटीज किंवा इंटरनॅशनल बोर्ड जर बघितले, आय एम नॉट व्हेरी फॉर इंटरनॅशनल बोर्ड्स, मला आपलेही बोर्ड्स खूप आवडतात. इनफॅक्ट देर आर अ लॉट ऑफ प्लस अँड मायनसेस दोन्हीकडे, बरं का. पण हा त्यातला कॉम्प्रिहेन्शनचा जो भाग आहे ना, आपल्याकडे भाषेमध्ये बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे. म्हणजे आपल्याकडे भाषेच्या पेपरमध्ये हु सेड टू हुम सारखे वगैरे जे प्रश्न आहेत, की त्यामध्ये की तो धडा तू रट्टा मारतोस, आणि तो रट्टा जर मारलेला असेल तर तुला माहितीये हे वाक्य कोण कोणास म्हणाले, कुठे म्हणाले, कधी म्हणाले, हे तुला सगळं पाठ होतं. आणि हे तू तिकडे जाऊन ओकतोस, बरं का, पेपरवरती जाऊन तू ओकतोस जे घोकलेला आहेस. पण कॉम्प्रिहेन्शन इज की समथिंग दॅट प्रत्येक वेळेला एक पॅसेज, आणि मग ती तुला भाषा समजते आहे का, रादर दॅन 10 फिल इन द ब्लँक्स आणि डू एज डायरेक्टेड. राईट. इनफॅक्ट प्रत्येकाचा की एक शब्द देणार आणि चल रे याला पास्ट टेन्स मध्ये घालून दाखव, चल रे त्या शब्दाला अमुक कर. बरोबर. व्हाय? इनफॅक्ट इफ यू हॅव कॉम्प्रिहेन्शन, त्यामधनं माणसाला किती भाषा येते हे असं कळतं, बरं का. म्हणजे आय वुड से भारत आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आखतोय. ओके, एव्हरीथिंग इज आउट. येस, आलेली आहे. इम्प्लिमेंटेशनला वेळ लागणार आहे, आणि इम्प्लिमेंट करताना मी तर म्हणेन की दे मस्ट कन्सिडर कॉम्प्रिहेन्शन. आणि सगळे भाषेचे जे पेपर आहेत दे शुड गिव्ह अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू कॉम्प्रिहेन्शन, कारण कॉम्प्रिहेन्शनच इतकं महत्वाचं आहे. आणि नॉट जस्ट इन लँग्वेजेस. इफ यू गो टू सी, बरीच मुलांचं हे आपण बघतो की काही मुलं म्हणतात बघ, की बरीच मुलं म्हणतात गणित आवडतं, वर्ड प्रॉब्लेम्स येत नाहीत. काय लिहितात ना, माझ्या काकानी 12 आंबे आणले आणि ते 4 माझ्या भावाला दिले, 2 इकडे दिले, मला कळत नाही. दिस इज कॉम्प्रिहेन्शन. अँड दिस इज नथिंग टू डू विथ मॅथ्स. एखादा मुलगा ब्रिलियंट असतो अंकगणितामध्ये, बरं का, म्हणजे ही इज एबल टू सॉल्व्ह लाईक दिस, स्पीड मॅथ्स, इकडनं तिकडनं वेदिक मॅथ्स, आणि ते हल्लीचं नवीन काय हातवारे करून एक गणित करतात काहीतरी मुलं, मी बघितलंय, अबॅकस काय करतात, आणि देर आर झिलियन थिंग्स. बट ट्रस्ट मी, मेनी किड्स लॅक कॉम्प्रिहेन्शन, आणि त्यांना वर्ड प्रॉब्लेम्स येत नाहीत. कॉम्प्रिहेन्शन helps you or makes you become better problem solvers. आणि आपल्याला पुढच्या पिढीला काही बनवायचं असेल तर I would say make them good problem solvers, because the previous generations have created enough problems and the new generations have to just solve problems, and that will create more job opportunities. That will make you think like an entrepreneur. All things are linked. So make them good, if you want to make them good problem solvers, comprehension skills needs to be improved. Fantastic. So as you said that while in mathematics your calculations and arithmetic can be great, but then if you're not understanding what is written and what is asked, then it creates a problem. आता in fact गंमत comprehension बद्दलच अशी गंमत, since you mentioned papers in school,
आता म्हणजे वी हा. एस्टॅब्लिश मिनिंग्स इन लाईफ बेस्ड ऑन अवर लर्निंग, राईट? राईट. सो म्हणजे माझ्यासाठी शाळेत असताना कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ असा नव्हता की समजतंय का. कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, एक पॅरेग्राफ येणार आणि त्याच्या खाली प्रश्न येणार, याला याला बरोबर, कॉम्प्रिहेन्शन याला म्हणतात. कॉम्प्रिहेन्शन हा, म्हणतात. असं असं झालं होतं खरंय ते. खरंय, जे 10 मार्काला येतं. हो हो. म्हणजे बरोबर. माझ्या वेळेला 10 मार्काला होतं. सॉरी, मला माहित हो. नाही तुमच्या वेळेला किती मार्काला होतं. अबाउट सेम. त्यामुळे नंतर असं म्हणजे आमच्या वेळेला तरी इट वॉज लाईक धडे कॅन्सल आउट झाले होते आणि धड्यांच्या ऐवजी वी वर गिव्हन पॅरेग्राफ्स अँड देन दोज पॅरेग्राफ्स हॅड अ सर्टन स्टोरी ऑर अ सर्टन इन्सिडेंट अँड देन बेस्ड ऑन दॅट इन्सिडेंट्स वी हॅड क्वेश्चन. बरं, ह्या गोष्टीला कॉम्प्रिहेन्शन म्हणतात असं काहीच एक पिक्चर तयार झालं होतं. झालं होतं. नाही नाही, माझंही तेच झालं होतं, डोंट वरी. But then comprehension is understanding what is being said to you. येस, आणि हे सगळीकडेच आहे ना, सायन्स मध्ये आहे. इतिहास, आपण इतिहासामध्ये फक्त तारखा घोकल्या आहेत, पण इतिहास, हिस्ट्री इज सो मच मोर. हिस्ट्री इज अंडरस्टँडिंग हिस्ट्री, आणि त्याच्यामध्ये प्रश्न शुड बी व्हाय, नॉट व्हॉट अँड व्हेन, बट व्हाय. Or how can you relate that incident to something current, or what is happening at the moment could be a result of something that has happened in past. Earlier times, yes. हा जो रेफरन्स लावणं आहे, रेलेव्हन्स समजणं आहे, दिस इज स्टडीइंग हिस्ट्री. आणि हे सगळं भाषेशी निगडित आहे बरं का. नक्कीच. सॅडली आपल्याकडे कसं बघितलं तर, अरे भाषेमुळे मार्क कमी झाले रे. सॅडली एव्हरीथिंग कम्स देअर. 8वी आणि 9वी मध्ये संस्कृत घे, कारण स्कोरिंग असतं. स्कोरिंग म्हणून असतं. घे, भाषा शिक म्हणून नाही, तुला मार्क मिळतील. आय नो. आणि म्हणूनच सॅडली इट्स नॉट येट अ डेड लँग्वेज, बट इट्स एंडेंजर्ड लँग्वेज. व्हेरी मच, येस. संस्कृत. इट इज बीइंग यूज्ड हेच जस्ट त्याचं कारण आहे, जस्ट फॉर द सेक ऑफ मार्क. किंवा आता अचानकपणे मग नाही नाही, आपल्या भाषा आपल्याला विसरायला नको आहेत, चला रे. किंवा ग्रँड पेरेंट्सची जी जनरेशन आहे, आजी आजोबांची जी जनरेशन आहे, ती अचानक आता नातवंडांना संस्कृत वगैरे शिकवायची आहे अशा ह्यानी मागे लागलेले आहेत, विच इज अ गुड थिंग. पण द सॅड पार्ट इज की ती त्या पलीकडे कुठेही जात नाहीये, आणि त्या पलीकडे जाण्यासाठी हा जो एक भाषेकडे बघण्याचा अप्रोच आहे ना, 50 मार्क, 100 मार्क पैकीच्या पैकी, अरे ते पेपर खूप सोपा असतो, फक्त तुला असं ट्रान्सलेशन आलं, पहिला आणि शेवटचा शब्द पाठ केला की बाकीचं मधलं सगळं येतं, हे जे सगळं आहे ना, ही मेंटॅलिटी बदलणं. सो वी नीड टू अनलर्न अ लॉट ऑफ थिंग्स इन ऑर्डर टू लुक ॲट लँग्वेजेस इन अ डिफरंट वे. तेव्हा हे कुठून तरी एंडेंजर्ड लँग्वेजेस आपण वाचवू शकतो. म्हणजे मला असं वाटतं माझ्या बॅचमध्ये किंवा ओव्हरऑल देवो देवाच्या पुढे कोणी गेलंच नाहीये. दॅट इज दॅट. पण आता हल्ली तरी आय हॅव सीन अ लॉट ऑफ थिंग्स हॅपनिंग, की संस्कृत नाटकं होत आहेत किंवा त्याच्या साहित्य संमेलन होत आहे. सो देर इज मच प्रोग्रेस. संस्कृत भारती इज डुईंग अ गुड जॉब. आणि संस्कृत नाही, दे आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट. आणि आता हे आपल्या हातात आहे, यु नो. टोटली. अँड आता जसं आपण म्हणतोय की इट ट्रिकल्स डाऊन, द कल्चर ट्रिकल्स डाऊन. सो ट्रान्समिशन ऑफ कल्चर वाया लँग्वेजेस थ्रू लिटरेचर. ओके. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल जे आहे की आसामीज पीपल, फॉर एक्झाम्पल, नाव आसामीज पीपल इन ऑल ऑफ देअर लिटरेचर, irrespective of their caste, creed, religion, anybody and everybody, whoever writes in Assamese or writes about anything, they always have a reference of Brahmaputra. So Brahmaputra also is one of the male rivers in the country. So नद आहे, ती नदी नाही आहे. तर या नदाबद्दल खूप उल्लेख आहे, रेफरन्सेस सापडतात बहुधा. किंबहुना प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये काही ना काहीतरी आहेच. म्हणजे इट इज बिकम एन इंटिग्रल पार्ट ऑफ देअर लिटरेचर. सो व्हॉट वी आर लुकिंग ॲट इज ट्रान्समिशन ऑफ कल्चर थ्रू लँग्वेजेस वाया लिटरेचर. येस, ट्रान्समिशन ऑफ कल्चर. इनफॅक्ट आपण कल्चर विषयी तर बोलतोच आहोत बरंच. आय वुड से पॉलिटिक्स, नॉट जस्ट आजचं बरं का, अनेक वर्षानुवर्ष चालत आलेलं पॉलिटिक्स
पॉलिटिक्सचा केवढा इन्फ्लुएन्स आहे भाषेवर, खूपच खूपच. शब्दांवर. हो हो. म्हणजे आता जसं न्यूयॉर्क आहे, आपण सगळे हम्म, न्यूयॉर्क न्यूयॉर्क म्हणतो, पण आपल्याला हम्म, माहितीये हम्म, का की ड्यूक ऑफ यॉर्क च्या हम्म. नावाने ते बनलेलं आहे न्यूयॉर्क. वाव. सो ओके. देर आर मेनी थिंग्स ज्या आपल्याला माहिती नाहीयेत. आणि करेक्ट. हे पॉलिटिकल रेफरन्स इन्फ्लुएन्स आहे जो आपल्या शब्दावर आलेला आहे. आपले कॅलेंडर्स बनलेत, आपले शब्द तयार झालेत, आपल्या भाषा तयार झालेल्या आहेत. आणि इट इज नॉट जस्ट टुडेज पॉलिटिक्स, इट इज पॉलिटिक्स. पॉलिटिक्स हॅज बीन देअर सिन्स एव्हर. म्हणजे एव्हर. करेक्ट. माणसांनी जेव्हा भाषा आली आणि जेव्हा का ग्रुप्स मध्ये राहायला लागले, तेव्हा तिकडनं मग सुरुवात झाली. आता आपण पॉलिटिक्स खूप सहज वापरतो. ह्याच्यावरच माझ्या एपिसोड मध्ये एक एपिसोड आहे की इट इज द परस्यूट ऑफ पॉवर. व्हॉट इज पॉलिटिक्स? पॉलिटिक्स इज द परस्यूट ऑफ पॉवर. की मला माझं एफर्ट्स घेऊन सत्तेत यायचं आहे. आय वॉन्ट टू बी ऑन अ हायर पेडिस्टल दॅन अदर फेलो ह्युमन बीइंग. And that is how politics has, as you rightly said, has shaped many things. In fact, even many literary works have been shaped due to political conditions, political upheavals. Yes. म्हणजे आज शेक्सपियर जरी म्हटलं, डेफिनेटली वर्क ऑफ क्रिएटिव्हिटी आहे, डेफिनेटली, नो डाऊट. पण डोंट यू थिंक देयर इज अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्स, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स? डेफिनेटली देयर इज. लॉट ऑफ इन्फ्लुएन्स. सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल. सर्वात बेस्ट उदाहरण आहे ते. एक देर इज दिस बुक दॅट आय हॅड कम अक्रॉस, अ स्पोक इन द व्हील म्हणून. तर त्याच्यामध्ये देर इज दिस मॉन्क हु इज रायटिंग अबाउट न्यू सर्मन्स अँड न्यू revelations that he found in Buddhism, and King Ashoka is actually editing it. म्हणजे तो म्हणतोय की हे आता समाजात गेलं तर मग समाजामधल्या गोष्टींचं आणि इक्वेशन्स बदलतील, त्यामुळे तुम्ही हे ह्याच्यात टाकू नका. सो अर्थात इट इज अ सेमी फिक्शनल बुक, म्हणजे त्यात थोडासा फिक्शनल आस्पेक्ट आहे, बट इट इज हाऊ थिंग्स हॅव बीन. म्हणजे राजसत्तेकडनं बऱ्याच डिरेक्टरीज म्हणजे डिरेक्शन्स आले ज्याच्यातनं साहित्यावर अनेक परिणाम होत गेले. बरोबर आहे. आणि त्याचे परिणाम समाजावर झाले. आज आपल्या समाजावर परिणाम. आपल्याला वाटलं कम्प्युटर लँग्वेजेस या फक्त कम्प्युटरवरती चालतायत, पण आज त्या लँग्वेजेस आपल्याला कुठेतरी रूल करतायत असंच आहे की. सो ती पण भाषाच आहे. आणि म्हणजे जॉईंट फॅमिली, म्हणजे आता मला जोक सुचला की जॉईंट फॅमिलीज मध्ये जावा रूल करतात आणि कम्प्युटर्स मध्ये जावा स्क्रिप्ट रूल करते. जावा. या गुड वन. सो अगेन कमिंग टू द फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज, की आता आपण सुरुवातीपासून जेवढं बोलतोय त्याच्यामध्ये असं आहे की मी जे कॅन वर्ड्स describe my experience? Yes. Okay. Can words describe my experience? अजून एक क्वेश्चन आहे. Can photographs give justice to what I have seen? Absolutely. So I'll answer your question with a question. की काही एक्सपिरियन्सेस आहेत, काही घटना आहेत ज्या आपल्या आयुष्यात घडतात, सुखद दुःखद कशाही, त्या प्रत्येक वेळेला त्या इंटेन्सिटीनी आपण व्यक्त करू शकत नाही. किंवा असंही होतं, मग आपण म्हणतो ना, मेकिंग अ मोल आउट ऑफ खोदा पहाड निकला चुहा. सो देर इज समटाइम्स असंही की घडलाय एवढूसा आणि एवढे शब्द वापरतोय की हायपरब्ली झालाय ते. राईट. सो येस. सो कॅन वी एक्सप्रेस एव्हरीथिंग? येस. बट त्याला आपण ते जस्टिस देऊ शकतोय का? डिपेंड्स. सिमिलरली फोटोज, की मी एखादी जागा बघितली ती इतकी सुंदर आहे, इतकी सुरेख आहे, पण तो काढलेला फोटो ओव्हर एक्सपोज झालाय, सॅच्युरेशन सेपिया टोन जास्ती झालाय, किंवा व्हॉट एव्हर माय एक्सप्रेशन ऑफ कलर्स मध्ये
हो, तो बसतोय, फरक व्हाईट बॅलन्स पडलेत. वेगळा आहे. करेक्ट. किंवा तो तसाच्या तसा काढायचा प्रयत्न केला तरीही काहीतरी गडबडलाय, किंवा आपण म्हणतो नाही पण ते खऱ्या गोष्टीला, किंवा त्याच्या उलट एखादी फालतू गोष्ट असते आणि त्या याचा फोटो म्हणजे हल्ली काढण्याचा ट्रेंड आहे अगदी काही, म्हणजे पायात मोजे घातलेत आणि माझ्या पायाचा फोटो, आणि पायात चप्पल घातली आणि माझ्या पायाचा फोटो, आणि तोही इतका सुरेख दिसतो, किंवा केलेला पदार्थ अतिशय एक दिवशी बकवास असतो पण तो फोटो तसा वाटतो, I feel like having that, it's so yum. राईट. करेक्ट. हो, So अँगल वेगळा similarly, असू शकतो, it is to लाईट do वेगळा with, असू शकतो, एक्सप्रेशन वेगळं similarly, असू you use words and शकतो. you can twist it as you want it. Wow, 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 wow. So that is, I mean, in very simple words, that we can say the philosophy of language. Yes. सो आता जसं आपण म्हटलं की संस्कृत इज गोइंग टुवर्ड्स डॉर्मन्सी, अँड अगेन इट इज फ्लक्च्युएटिंग ऍक्च्युअली बिटवीन डॉर्मन्सी अँड बिंग अलाइव्ह. सो म्हणून मी म्हणेन एंडेंजर्ड. एंडेंजर्ड स्पीशीज सारखी आहे की आपल्याला काळजी घेतली पाहिजे, हीच गोष्ट आपल्याला डोक्यात ठेवली पाहिजे. इट इज नॉट डेड लँग्वेज, इट इज अ क्लासिकल लँग्वेज, इट इज मदर ऑफ a lot of languages. So yes, it is, आणि it is endangered. Similarly लॅटिनचंही झालेलं आहे. ओके ओके. तिकडे, त्यामुळे या भाषा ज्या आहेत या एंडेंजर्ड आहेत, त्याची काळजी घेतली पाहिजे. वाव. सो आता या जगात ज्या आहेत, वी हॅव अराउंड 6,500 alive languages. Then we have around about 3,000 dormant languages, and I'm not sure about the number of dead languages. सो नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने असं म्हटलेलं आहे की अ लँग्वेज डाईज एव्हरी 2 weeks. ओके. वाय? बिकॉज इट्स नॉट ऍक्टिव्हली स्पोकन. आणि त्या भाषेत बोलणारा शेवटचा माणूस जेव्हा जातो तेव्हा देर इज नो वन एल्स टू स्पीक दॅट. असं आहे. सो इंटरेस्टिंगली दिस हॅपन्ड विथ मी लास्ट 2 फेब्रुवारी 2019च्या फेब्रुवारीमध्ये आणि 2020च्या फेब्रुवारीमध्ये आय वॉज एबल टू अटेंड टॉक्स बाय सर डॉक्टर गणेश देवी. डॉक्टर गणेश देवी इज ऑल्सो अ लिंग्विस्ट, आणि त्यांनी म्हणजे बऱ्याच अनेक ही हॅज डन ट्रान्सलेशन्स अँड ट्रान्सलिटरेशन फ्रॉम अदर लँग्वेजेस लाईक आसामीज और द नॉर्थ ईस्टर्न लँग्वेजेस इन टू मराठी और हिंदी और रीडेबल लँग्वेजेस. तर मग ह्याच्यामध्ये आपण मगासच्या मुद्द्यामध्ये सगळं की ट्रान्समिशन ऑफ कल्चर फ्रॉम वन लँग्वेज टू अनदर, ते कसं काय की ट्रान्समिशन ऑफ कल्चर, हे मी जे म्हटलं मगाशी की एका कसं असतं की मायग्रेटरी वर्ड्स असतात. ओके. एखाद्या दुसऱ्या भाषेतला आपण शब्द जेव्हा आपल्या भाषेत येतो तेव्हा फक्त तो शब्दच येत नाही, तो त्या शब्दाशी निगडीत काही कल्चरही दुसऱ्या भाषेत घेऊन येतो. सो सिमिलरली की जेव्हा आपण शब्दांची देवाणघेवाण करतो, बॉरो नाही, मायग्रेटही करतात वर्ड्स, आणि त्याला दोज आर इनफॅक्ट टर्म्ड ऑल्सो ॲज मायग्रेटरी वर्ड्स. आणि हे जेव्हा मायग्रेटही होतात तेव्हा दे गेट देअर कल्चर अलॉंग विथ देम. वाव. So there's one question that we have. Also, Amrita ji, there's one request. It's been 55 minutes that we are speaking. Okay. आता Instagram has a limit of 1 hour. त्याच्यानंतर the live closes on its own. So what I would suggest is we'll close it here and we'll start with a new live, which is the second part of this, if you don't mind. Bora. All right. Okay. Yes. So guys, do join us. We are going on a very interesting journey. In fact, I learned so many new things today. I hope you all did too. And thank you, Amrita ji. You agreed to do this and join. आपण लगेच भेटूया. Sure. Okay.